कोण गोरं दिसते? मी आणि मी थोड़े काले सावले, बघ किती गोरी आहे. लेकिन अच्छा दिखता है चेहरा, ऊपर है ऐसा देवी जैसा, ऐसा सूट होता है चेहरा, ऐसा ही चाहिए, ऐसा ऊपर। मेरा गोल है, वो काले काले भावना पड़े बीमारी जैसे। किसी को मेरे को नाही आहे. ऐसा काले कुठं काळे झाले? कुठं काळे? दिखता है ना, नहीं नहीं नहीं, आंखों काले काले। मेरा भी दिखता है ना थोड़ा थोड़ा, कुछ नहीं हुआ है, अच्छा। अच्छा है एकदम। हम्म, हम्म। गोल चेहरा है, मस्त लक्ष्मी की तरह। गोल मुखौटा रहता है ना, गोल हाँ, गोल, गोल मुकुट। तो रंजना ताई का गोल गोल चेहरा है। जी हाँ, अच्छा है। हमारा वो कल में आम था ना अंदर रखे वाला, वैसा लंबा है। लंबा, लेकिन लंबा अच्छा लगता है, वो देवी का होता है, हम्म वो सरस्वती, लक्ष्मी, हम्म दुर्गा, हम्म। ऐसा। लेकिन अच्छा है, और तुम भी अच्छी हो। मैं अच्छी हूँ? फिर कौन बोलता है? मैं बोल रही हूँ। तिला माझ्याबरोबर देवदेव करायला आवडतं. मी जसं देवदेव करेल तसं ती देवदेव करते, म्हणून मी तिला जास्त आवडते. कारण मी पूजापाठ करते ना, तर ती माझ्याजवळ बसलेली असते आणि माझ्याबरोबर पूजा पाठ करते. लय करायला आवडतं. म्हणजे कसं टाइम भेटला तुमच्यामुळं, देवासोबत जरा थोडा वेळ एकत्र बसायचं, हां, याला महत्व आहे. माणसाने आहे ना स्वतःला वेळ द्यावा, बाकीच्यांना वेळ द्यावा आणि देवाची भक्ती करण्यासाठी स्वतःकडे वेळ घ्यावा आणि देवाची भक्ती करावी. करावं त्याच्याबरोबर संसार पण करावा पहिले. आणि संसाराबरोबर परमात्मा पण करावा हो आणि प्रपंच पण करावा. कळलं? हो, नाही मी सगळं सोडून संतीन होईन किंवा साध्वीन होईन असं नाही ना. असं नाही. आणि आपण आता पहिला स्वीकारलंय ना संसार, मग मध्येच नाही ना सोडता येत. मध्ये नाही सोड. ती नौका पार करावी लागते ना, हो आहे का ना. आता तू कसं मुलांचे लग्न केले, हो, झाली. सुना आणल्या, मुलींचे लग्न केले, मग तू बाहेर पडली, नातवंड झाली. नातवंड झाली. अजून माझं बाकी आहे ना. हो, तुम्हाला बाकी है। फिर वो सब करूंगी और मैं भी थोड़ा सा इधर से बाहर निकलूंगी. देखभाल भी करना पड़ता है, नहीं तो सोयरे पावने नाम गलत आरोप डालते हैं। वो सोयरे पावने की तरफ जाना ही नहीं है. जाना नहीं, क्यों किसी के बारे में सोचना है? खराब नहीं, किसी के बारे में कुछ नहीं सोचना है. जो तुझे अच्छा लगता है तू कर, जो मुझे अच्छा लगता है मैं करूँगी. हम किसी के, कोई हमें बोले और हम उनका सुन के कुछ ये करे, वो नहीं. अच्छी चीज़ें हमेशा सुननी चाहिए. लोग बुरा कहेंगे इसलिए हम लोगों के लिए अच्छा नहीं बनना चाहिए. हम खुद के लिए अच्छा बनेंगे और खुद अच्छा काम करेंगे. और लोग ये वो बोलते हैं उनकी तरफ ध्यान नहीं देना है. ये बेटे को सुनना पड़ता है, दूसरा कुछ नहीं. नहीं, सब सुनेंगे, एक दिन सब आएंगे. ठीक है. अच्छा अच्छा. तो चलिए हम ऊपर. हाँ जाओ. आज 5-7 दिवसांनी आपल्याकडे पाऊस उघडलेला आहे छानपैकी आणि आपल्या जुली मॅडम इकडे बसलेल्या आहेत, म्हणजे झोपलेल्या आहेत. कारण त्यांना असं झोपताच नाही आलं. थोड्या थोड्या जाग्यात बिचाऱ्या झोपत होत्या. आत्ता दोघीच्या दोघींनी लेटी घेतलेली आहे इकडं, म्हणजे झोपलेल्या आहेत. झोपा झोपा, मस्त झोपा, आराम करा तुम्ही. आणि छान असं वारं सुटलेलं आहे, दुपारचा टाईम आहे, मस्त. आणि आज काय केलं, आजी लोकांचे बेडशीट वगैरे धुतले मी सगळे. म्हटलं रंजनाताईला सगळे बेडशीट रंजनाताई भिजू घालायचेत आपल्याला आणि सगळे आजी लोकांचे बेडशीट खळाखळा धुवून टाकायचेत म्हटलं. तर इकडं काही बेडशीट धुवून निर्मळ वाळू घातलेत. तुम्हाला सांगते सगळ्याला आंघोळ्या घातलेल्या आहेत. हे फळ्या काय मला नीट करता येत नाहीत, पण आपल्या स्लॅबचं काम करताना तिकडं ते मशण आणणार आहेत कट करायची. त्यावेळेस ती मशण घेऊन येणार आहे आणि त्यांना फोन करणार आहे मामांना आणि हे फळ्या थोड्या कट करून घेणार आहे. आता आज उघडलाय म्हणजे चांगलाच उघडलाय. वाऱ्यामुळं काय होते, हे आबाळ आहे ना पुढं पळते इकडं आणि पाऊस थोडासा कमी आहे. त्याच्यामुळं मी आठवडा झालं, म्हणजे 6-7 दिवस झाला म्हाताऱ्या आजीला वगैरे आंघोळ नव्हती. पण आता सगळ्याला आज सकाळी पाणी गरम हे करून निरमा घातलाय. मी खरं सांगते, निरम्याने आंघोळ घातलेलं आहे. डेटॉल साबण लावला अंगाला आणि डोक्यामध्ये निरमा पावडर घातलेली आहे. इकडं स्वयंपाक वगैरे दुपारी, म्हणजे हा दुपारचा टाईम आहे, सगळं करून घेतलेलं आहे. थोडंसं उरलं होतं ते ठेवलं आहे, अजून ते काढून घ्यायचे. जेवण आत्ताच झालेत, वरती सगळे लोक बसलेले आहेत आणि सरपण वगैरे. ऊन चमकते आज, जरा ऊन आहे जरा आज, म्हणून जरा बरं वाटते.
झाडांना पण जरा बरं वाटत असेल खरंच. आणि जुल्याबाई तर झोपलेले इकडं. मुलांचे पण कपडे वगैरे सगळे धुवून टाकले होते, पोरांचे कपडे धुतलेच नव्हते कारण तसंच होतं सगळं, आहे का नाही. चला आता बाहेरच्या गप्पा लय झाल्यात, जाऊया वरती. चलो. हां तू बसणार आहे खाली? बरं हां हां ठीक आहे. हां आम्ही जाते वर. काय करावं, गुलाबी हिंदी बोलावी लागते नेहमी रंजनाताई बरोबर. काय चाललंय? झोपले तुम्ही? झोपले? इकडं काय चाललंय? बसले. बसल्या? हा. काय नाव आहे तुमचं? काय नाही बाई. नाव काय आहे तुमचं? लक्ष्मी. आणि माझं? तुझं नाव मला येतच नाही बाई लवकर. ए माझं नाव सांगा बरं, कोण तर सांगा बरं. तीच नाव नाही, माझं खरं नाव सांगा बरं. ज्योतिताई. ज्योतिताई. काय आहे? ज्योतिताई. तू काय म्हणणार मला? ज्योतिताई. मला आता ज्योतिताई म्हणणार तू? नाही आखी म्हणणार आहे मी. मग आश का म्हणायला लागली ज्योतिताई? हा आता तू म्हणते की माझं नाव काय आहे म्हणून विचार. आता राहील का तुझ्या लक्षात? आता आहे. आता बरी आहे का तू? बरे. काय चाललंय मग तुझं? काय नाही बाई. हा काय चाललंय इकडं? कृष्णाबाई बरे. बरी आहे? काय म्हणतोय पाय कृष्णाबाईचा आमच्या? बरं आहे ना? बरं आहे बरं आहे बरं आहे बरं आहे. कृष्णाबाई जेवण केलं का? जेवण केले. आता झोप येते का तुला? झोप येते. येते ना आता? हा छान. चक्कर वगैरे काही येत नाही ना? नाही चक्कर येत नाही काय जुलाब वगैरे नाही. थांबले का? त्या दिवशी झाले होते ना जुलाब? सुंदरा मावशी गोळ्या खायच्या ना आता का? हा लय लवकर झोपत आहो ग तुम्ही. इकडं तर बघितलं तर काय खरंच नाही. ह्यांची झोप चाललेली. राणू बघा इथं बसलेली अमृतापाशी. राणू वत्सला मावशी वगैरे सगळे झोपलेले आहेत. गोळ्या द्यायच्यात उठून. बघा मी खाली बसले व्हिडिओ काढत आणि गप्पा मारत. आका बाय खाली का पडली तू? आणि मग बाहेर का झोपली नाही तू चटईवर? हा काय तरी तर काय भांडणं केली का कुणा संग? भांडणं केले का कुणा संग? हा इकडे बाहेर चल. झोपल्या झोपती मला गोळ्या द्यायच्या त्या ह्यांना. आका बाई खाली पडली का हो? तुम्ही काय भांडल्या का कोण तिला आकाला? हा आता उठून गेली का ग आका? मला बघून उठून गेली? हा मग काय चाललंय मग? गोळ्या खायच्यात का आता? चला चला. हा दुखायचं राहिलं? ओके छान. कुणाला सांगितलं म्हणजे जास्त झाल्यावर जास्तच होत चालतं. हा मग ह्यांना कळायला पाहिजे. थोडंसं झालं की लगेच सांगायला पाहिजे मला. हा लगेच बघत. अगं माहिती कोमल उठायचंय का? उठा उठा. ए आका ह्यांना बोलून आण ना, चतुराबाईला आणि कोण आहे अजून आतमध्ये? वत्सला आजी. हां गोळ्याला बोलून आण ना जरा. या म्हणा जरा गोळ्या देते. कशाची देऊ? हा बघ इकडे मला ताप आला का बघू दे. इकडे इकडे ये बघू दे मला. वत्सला आजी खायची नाही का गोळी? रामकृष्ण हरी. कुठं आलाय ताप? ताप कुठं आलाय? तिथं असते ताप? पोटाला असतो. हा आणि अजून कुठं असतो? हाताला असतो. अजून डोक्याला असतो. मला आलाय का बघ बर. मग मी तुला बघते नंतर. हाय की बाय थोडा आता तुला बघू दे मला सरक. काय म्हातारे आजी थंडगार अंग आहे की ग? हा होय थंडगार अंग आहे की. आंघोळ केली तर आज गोरी पान दिसायला नटी सारखी. आज नटी दिसायला लागली तू. हा काय नटाबाई दिसायला लागली आज. चला आजी तोंड धुवून या जरा. डोळ्याला घाण आले. तोंड धुवा जरा. झोपलो होतो ना. चला झोप यायला माझ्या आजी लोकांना गोळ्या देते. नाहीतर मला म्हणत असतील हिनं काय बडबड लावले उगाच दुपारचं येऊन आम्हाला. होय म्हातारे आजी? हा जाऊ का मग म्या? हा हा बस ना. बसू? काय देते खायला मला? आता काय आणले खायला? माझ्याजवळ पैसा तरी होता. मला दे की काय तर खायला.
मला दे की पैसे. म्हाताऱ्या जेव. गावात गेल्यावर आणि आ गावात गेल्यावर कुठल्या गावात जातेस आपल्या गावात आणि काय आणतीस खायला मला? काय आणि तू काय आणतीस? मी होय हा मी काही खायसारखं आणीन बघ. मला हा काय मिळेल? मला काय आवडते तुला माहित आहे का? काय आवडेल? हा तू विचारलं का तुला आखे काय आवडते म्हणून? काय आवडतं? हा काय मला ना मकाचे कणसन भुईमुगाच्या शेंगा घेऊन ये. हा आणीन ना. आणती बर.